तुम्हाला माहिती आहे का, श्री गुरुचरित्रमधील 14वा अध्याय इतका शक्तिशाली का मानला जातो? दत्तभक्तांच्या श्रद्धेनुसार हा अध्याय वाचल्याने भीती, संकट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. या अध्यायात गुरूंची कृपा भक्ताला कशी वाचवते याचे दिव्य वर्णन आहे. जो भक्त श्रद्धेने रोज हा अध्याय वाचतो, गुरुचरित्र 14वा अध्याय, रोज वाचण्याची कारणे, भय आणि संकटापासून संरक्षण. या अध्यायात गुरूंच्या कृपेने भक्ताचे संकट कसे दूर होते हे सांगितले आहे. त्यामुळे भीती, अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते. मनाला शांतता मिळते. रोज वाचन केल्याने मन स्थिर होते आणि मानसिक ताण कमी होतो. गुरुकृपा लवकर प्राप्त होते. दत्तभक्तांच्या मतानुसार 14वा अध्याय नियमित वाचल्याने दत्तात्रेयांची कृपा लवकर मिळते. आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी कमी होतात. श्रद्धेने वाचन केल्यास घरातील अडचणी, कर्ज आणि वाद कमी होतात असे अनेक भक्त सांगतात. नकारात्मक शक्तीपासून संरक्षण. काही लोक हा अध्याय विशेषतः वाईट शक्ती, भीती, स्वप्ने किंवा अशांतता दूर करण्यासाठी वाचतात. कारण हा अध्याय म्हणजे दत्तात्रेया यांच्या कृपेचा जणू दिव्य कवच आहे. म्हणूनच अनेक दत्तभक्त 14वा अध्याय रोज वाचण्याचा संकल्प करतात. तुम्हीही आजपासून हा अध्याय वाचायला सुरुवात कराल का? आता पाहू रोजच्या जीवनातील दत्त उपासनेचा पुढचा भाग. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला माहिती आहे का, जटाधर पांडुरंगम शूलहस्तम कृपानिधिम सर्वरोगहरम देवम दत्तात्रेयमहं भजे. जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. जराजन्म विनाशाय देहशुद्धीकराय च दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते. हे दत्तात्रेयांचे स्तोत्र म्हणण्याचा महिमा खूप मोठा मानला जातो. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्र स्वरूप मानले जाते. म्हणूनच त्यांना परमगुरु असेही म्हटले जाते. भक्तिभावाने दत्तात्रेयांचे स्तोत्र म्हटल्याने मनातील भीती कमी होते, आर्थिक संकटातून सुटका होते, पिढ्यानपिढ्या चालत आलेले दोष दूर होतात, ज्या कामात विलंब होत होता ती कामे सहज शक्य होतात, संकटे दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते असे अनेक भक्त सांगतात. आणि तुम्ही पण अनुभव घेऊन बघा. सलग 45 दिवस रोज शक्य असेल तर, नाही तर विशेषतः गुरुवारी दत्तात्रेयांचे नामस्मरण आणि स्तोत्र म्हटल्यास गुरुकृपा मिळते असे मानले जाते. काही भक्तांच्या अनुभवांनुसार नियमित स्तोत्र म्हणल्याने मानसिक शांती, आध्यात्मिक प्रगती आणि जीवनात स्थैर्य मिळते. म्हणून रोज काही मिनिटे काढून दत्तात्रेयांचे स्तोत्र नक्की म्हणा आणि श्रद्धेने हे स्तोत्र म्हणा. स्तोत्र कमेंटमध्ये दिले नक्की वाचा, अनुभव घ्या. श्री गुरुदेव दत्त. आता पाहू रोजच्या जीवनातील दत्त उपासनेचा पुढचा भाग. श्री गुरुदेव दत्त. दत्तभक्तांनो, जर तुम्हाला जीवनात शांतता, संरक्षण आणि गुरुकृपा हवी असेल तर एक अत्यंत प्रभावी नामजप आहे. तो म्हणजे श्री गुरुदेव दत्त हा नामजप. दत्तात्रेय यांचा सर्वात सोपा आणि शक्तिशाली जप मानला जातो. दत्त संप्रदायानुसार हा जप केल्याने पितृदोष कमी होतो, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मनाला अद्भुत शांतता मिळते. विशेष म्हणजे हा जप करण्यासाठी कोणतेही कठीण नियम नाहीत. तुम्ही सकाळी, संध्याकाळी किंवा चालताना बसताना सुद्धा जप करू शकता. फक्त मनात किंवा हलक्या आवाजात म्हणा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जर रोज 108 वेळा हा नामजप केला तर हळूहळू जीवनातील अडचणी कमी होऊ लागतात आणि गुरुकृपा अनुभवायला मिळते असे अनेक भक्त सांगतात. म्हणून दत्तभक्तांनो, आजपासून रोज काही मिनिटे काढा आणि श्रद्धेने नामजप करा. श्री गुरुदेव दत्त. आम्ही या व्हिडिओमध्ये दिलेल्या 3 सर्वात लवकर फळ देणारे सर्वात प्रभावी दत्तात्रेयांची नित्य उपासना आहे. या तिन्हीपैकी एक उपासना नित्य नेमाने दररोज सकाळी किंवा संध्याकाळी सलग 45 दिवस भक्तिभावाने करा. याचा प्रभाव आपल्या ग्रासलेल्या आयुष्यात सकारात्मक परिणाम नक्की होतो. श्री गुरुदेव दत्त.